नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंद रेक्टिफायर्स शेअर सर्ज आफ्टर सेक्युरिंग मेजर रुपीज 127 कोटी ऑर्डर फ्रॉम इंडियन रेल्वेज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड या कंपनीला इंडियन रेल्वेजकडून सप्लाय कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे टोटल 127 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2026-2027 मध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. चला आता बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी बॅक्स मेजर 109.79 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट फ्रॉम जयपूर विद्युत वितरण निगम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीला राजस्थानमध्ये अक्रॉस 58 लोकेशन्स वर ग्रीड कनेक्टेड सोलर पॉवर प्लांट्सच्या डेव्हलपमेंट अँड लॉंग टर्म ऑपरेशनसाठी जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे आणि याची टोटल कॅपॅसिटी आहे अपकमिंग या सोलार इन्स्टॉलेशन्सची 109.79 मेगावॅट. आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज ॲक्वायर 43 एकर लँड इन पानिपत विथ रुपीज 1250 कोटी रेव्हेन्यू पोटेन्शियल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने हरियाणाच्या पानिपतमध्ये 43 एकर लँड ॲक्वायर करून गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने हरियाणाच्या पानिपत येथे आपली एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, हा जो लँड ॲक्वायर केला आहे, अशी अपेक्षा आहे की यामुळे 1250 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. चला आता बोलूया अंबर इंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अंबर इंटरप्राइजेज फोरेज इंटू BESS EV चार्जिंग आफ्टर युनिट ॲक्वायर्स स्टेक इन पॉवर वन मायक्रो सिस्टम्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबर ग्रुपच्या मटेरियल सबसिडरी कंपनी ILJIN इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? बेंगळुरू बेस पॉवर वन मायक्रो सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेजॉरिटी स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, याचमुळे आज अंबर इंटरप्राइजेस लिमिटेड फोकसमध्ये होता. आणि मित्रांनो, अशा प्रकारे अंबर इंटरप्राइजेसने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस जसे की बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, सोलार इन्व्हर्टर्स, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर्स आणि UPS अशा सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याचा जबरदस्त बेनिफिट अंबर इंटरप्राइजेस लिमिटेडला लॉंग टर्ममध्ये मिळू शकतो. कारण मित्रांनो, इथे हे सगळेचे सगळे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड शेअर गेन आफ्टर रुपीज 250 कोटी ऑर्डर विन टू कन्स्ट्रक्ट 2 थक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला पोलस्टार
मेरीटाईम लिमिटेडकडून नोटेबल ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 70T बोलार्ड पूल पॉवरच्या 2 थक्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडला नोटेबल ऑर्डर मिळाला आहे. याचा असा अर्थ की या ऑर्डरची किंमत 100 कोटी ते 250 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये आहे. आणि मित्रांनो, हे 2 थक्स कोचिन शिपयार्ड लिमिटेडला डिलिव्हर करायचे आहे मे 2027 आणि सप्टेंबर 2027 पर्यंत. चला तर बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर शेअर मल्टीबॅगर स्टॉक इन फोकस ॲज अनिल अंबानी लीड फर्म आईज ओव्हरसीज प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोर्सेसच्या थ्रू अपडेट येत आहे की रिलायन्स पॉवर लिमिटेड इंटरनॅशनल स्तरावर एक बोल्ड प्रयत्न करण्यावर फोकस करत आहे, ज्यामध्ये ओव्हरसीजमध्ये 1500 मेगावॅटचा गॅस बेस पॉवर प्लांट सेटअप करण्याची आणि अनेक ग्लोबल कॉन्ट्रॅक्टसाठी बिड्स लावण्याची योजना आहे. आणि मित्रांनो, यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. संध्याकाळी 6 वाजता तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये समजू शकता. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन कमिशन्स 1011.5 मेगावॅट ऑफ रेन्युएबल प्रोजेक्ट्स इन खावडा. टोटल कॅपॅसिटी क्रॉसेस 15.5 गिगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 1011.5 मेगावॅटचा रेन्युएबल पॉवर कॅपॅसिटी ॲड केली आहे. आणि मित्रांनो, आता यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रेन्युएबल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 15,539.9 मेगावॅटची. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स टू सेटअप ₹1622 कोटी बेवरेजेस प्लांट इन आंध्र प्रदेश. स्टेट गव्हर्नमेंट सेज विल क्रिएट 1200 डायरेक्ट जॉब्स फॉर लोकल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड 1622 कोटी रुपयाचा मेगा बेवरेजेस मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश करणार आहे. आंध्र प्रदेशच्या कुर्नूल डिस्ट्रिक्टमधल्या ओर्व्याकल्लू मेगा इंडस्ट्रियल हब येथे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की याचे कामकाज डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होईल. मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की इंडियाची बेवरेजेस इंडस्ट्री 2030 पर्यंत 1.47 लाख कोटी रुपयांची होऊन जाईल. आणि मित्रांनो, हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेसवर एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. आणि मित्रांनो, जर कोणीही वरुण बेवरेजेस लिमिटेडला स्टडी करत असेल तर हा अपडेट त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स लगातार बेवरेजेस इंडस्ट्रीमध्ये आपली पोझिशन अजून स्ट्रॉंग करत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.